महायुतीत भाजपासोबत शिवसेना रिपाई इन तर राष्ट्रवादी आउट झाल्याचं चित्र आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत आज जागा वाटपावर चर्चा होणार आहे, मात्र राष्ट्रवादी सोबत कुठलीही चर्चा नाही। मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना रिपाई एकत्र लढणार, राष्ट्रवादी मात्र महायुतीत दिसणार नाही अशी आता माहिती समोर येते। महानगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये आता मोठे फेरबदल होणार आहेत। पालिका निवडणुकीनंतर फेरबदल करणार असल्याची माहिती समोर येते। महापालिका निवडणुकीनंतर काही नवीन चेहरे मंत्रिमंडळात येण्याची शक्यता आहे, तसेच पक्षातील काही महत्त्वाचे पदाधिकारी देखील बदलण्याची शक्यता आहे। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला हव्यात 30 ते 35 जागा एकत्र लढायचं असेल तर सन्मानपूर्वक जागा द्या, पुण्यातील शिवसेनेची मागणी अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। लवकरच एकनाथ शिंदे याबाबतची भूमिका घोषित करतील असंही सूत्रांकडून समजतंय। आज दुपारी काँग्रेसची बैठक होणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल। आज दुपारी 1 वाजता टिळक भवनात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी मनपाच्या विकास आराखड्यावर गंभीर आरोप केलेत। डीपीच्या नावाखाली पौराणिक आणि ग्रामदैवत असलेल्या हिंदू मंदिरांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केलाय। एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळांना मात्र संरक्षण दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यांनी जे आमचे हिंदू धार्मिक स्थळ आहे ते जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला। मी कदापि ही जमीनदोस्त होऊ देणार नाही। या आराखड्यामध्ये त्यांनी जो प्रयोजन केलं या मंदिरांना जमीनदोस्त करण्याचं ते अजिबात होऊ देणार नाही। हा दुजाभाव कुठला? म्हणजे एका धार्मिक स्थळांना वाचवायचं आणि दुसरे धार्मिक स्थळ जमीनदोस्त करायचे, याचा प्रश्न मी लक्षवेधीमध्ये विचारलेला आहे। त्याचं उत्तर चुकीचं दिलं गेलेलं आहे। त्याचाही हिशोब येणाऱ्या काळात मी मुख्यमंत्री साहेबांकडे ती पुराव्यासह देऊन त्या ज्या अधिकाऱ्यांनी केलं त्यांची चौकशी लावून त्यांच्यावर कडक कारवाई करणार। केशव उपाध्याय यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवरून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे। त्यांनी काय ट्विट केले पाहूयात। मुंबईकरांसाठी ही केवळ महापालिकेच्या सत्तेची निवडणूक नाही, मुंबई कोणाची हे ठरवणारी ही अंतिम लढाई आहे। मुंबईला घराण्याची मालमत्ता समजणाऱ्या ठाकरे बंधूंच्या अहंकाराविरुद्ध आणि मुंबईचा सेवक मानणाऱ्या, मुंबईकरांनाच मालक मानणाऱ्या फडणवीस यांच्या विकासनिष्ठ नेतृत्वाची ही निवडणूक सत्तेसाठी, ही निवडणूक मुंबईच्या भविष्यासाठी आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यास तयार, मात्र काही अटी आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही अटी घालण्यात येत आहेत। दोघांनी एकत्र लढण्यासाठी आम्हीही सकारात्मक, दोघे एकत्र लढलो तरी आपापल्या चिन्हावरच लढायचंय। शरद पवारांचा पक्ष तुतारी चिन्हावरच लढणार आहे। आम्हाला आमचं चिन्ह आणि पक्ष टिकवायचा आहे। शरद पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी लोकशाही मराठीला माहिती दिली आहे। ज्या पद्धतीनं दादांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आम्ही शिंदे साहेब गटाशी पण आम्ही चर्चा केलेली आहे। आमचे पक्षाचे अध्यक्ष योगेशजी भावला असतील, अजित गव्हाणे असतील आणि आम्ही जाऊन आदरणीय या भागातील खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्याशी चर्चा झालेली आहे। ते देखील सकारात्मकपणे त्यांनी होकार दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी जे शक्य आहे त्याच्या तडजोडी करून आपण पुढे जाणार आहोत। मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको आणि म्हणून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून त्या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे। आणि त्या अनुषंगाने आज देखील मी कोर कमिटीचा मेंबर असल्या कारणाने आज नाना काटे यांच्याशी आम्ही प्राथमिक चर्चा केली। आमचे कोर कमिटीचे बाकीचे मेंबर आहेत ते त्यांच्या पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करत आहेत आणि या सगळ्याला एक सामूहिक स्वरूप पुढच्या 2-3 दिवसात कसं आणता येईल याचा आमचा प्रयत्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।